2004 से चल रहा प्रॉपर्टी विवाद स्थानीय पुलिस ने दर्ज की FIR। खबर विस्तार से। आप सभी को याद होगा, पालघर के ताशी होटल में एक बड़ी प्रेस कॉन्फ्रेंस में जिक्र हुआ था एक FIR का। FIR नंबर 0101 वर्ष 2024 डॉक्टर श्रीकांत के खिलाफ 465, 467 और 420 के आरोप लगाए गए थे। इस मामले में डॉक्टर श्रीकांत ने एक खुलासा किया है। डॉक्टर का कहना है कि जिस डॉक्यूमेंट के बेस पर FIR लिखी गई है वह डॉक्यूमेंट है ही नहीं। डॉक्टर के मुताबिक डॉक्यूमेंट सन 2005 में ही निरस्त कर दिया गया था। दोनों पार्टियों की म्यूचुअल सहमति से निरस्त किया गया था और बदले में एक दूसरा डॉक्यूमेंट उसी समय लिखा गया था और इसकी इस निरस्त किए गए डॉक्यूमेंट की निरस्त किए गए साठे करार की ओरिजिनल कॉपी कहीं भी अवेलेबल नहीं है। डॉक्टर के मुताबिक यह डॉक्यूमेंट किसी भी प्रकार से एक वैध डॉक्यूमेंट नहीं है। डॉक्यूमेंट में क्या लिखा था यह जानने के लिए स्वयं डॉक्टर साहब से इस डॉक्यूमेंट की प्रतिलिपि उनके मोबाइल पर भेजने के लिए स्वयं अभय सिंह घोरपड़े ने डॉक्टर श्रीकांत से आग्रह किया था। डॉक्टर ने बताया, जो डॉक्यूमेंट 20 साल में एक बार भी कहीं प्रेजेंट नहीं किया गया, जिसकी मूल प्रतिलिपि कहीं भी अवेलेबल नहीं है। डॉक्टर ने बताया, ऐसे डॉक्यूमेंट को आधार बनाकर कोई भी क्राइम रजिस्टर करना गलत है, गैर कानूनी है। महज एक डॉक्यूमेंट जो पहले ही निरस्त किया जा चुका है, उसकी प्रतिलिपि व्हाट्सएप पर उन्हें भेजने से किस प्रकार से नुकसान पहुंचा है, उन्होंने अभय घोरपड़े ने कहीं बताया नहीं। डॉक्टर साहब ने मीडिया को उनके द्वारा माननीय पुलिस अधीक्षक महोदय को लिखी गई दरख्वास्त की प्रतिलिपि भी उपलब्ध करवाई। इस दरख्वास्त में विस्तार से डॉक्टर श्रीकांत ने मामले को समझाया है, विस्तार से हर पहलू पर जानकारी दी है और माननीय पुलिस अधीक्षक महोदय से FIR नंबर 0101 वर्ष 2024 को निरस्त करने का आग्रह किया है। जब किसी को कोई नुकसान पहुंचा नहीं और कोई नुकसान पहुंचने का अंदेशा भी नहीं, ऐसे में क्राइम रजिस्टर करना कैसे जायज माना जाएगा। इस दरख्वास्त की प्रतिलिपि हम दर्शकों को उनकी जानकारी के लिए उपलब्ध करा रहे हैं। आइए अब चलते हैं डॉक्टर श्रीकांत बुड्ढे के घर और क्लिनिक के टूर पर बाकी की जानकारी स्वयं डॉक्टर श्रीकांत से। आज हम डॉक्टर श्रीकांत बुड्ढे जी के साथ लंबे समय से 2004 से ये एक लड़ाई लड़ रहे हैं। लड़ाई में इनके खिलाफ झूठे आरोप प्रत्यारोप आरोप लगते रहे। हाल ही में इनके खिलाफ एक अपराध दर्ज हुआ है, FIR हुई है। उसके बारे में डॉक्टर साहब का क्या कहना है, आइए जानते हैं। वास्तविक या जो FIR झालेला आहे रद्द केलेल्या साठे करारावरून झालेला आहे। हा साठे करार ॲक्च्युली 2004 ला केलेला होता, जेव्हा आयस पाटलांची चौकशी चालू असताना 4 रस्त्यावरची जागा विक्री करता काढलेली होती। तेव्हाही आपण सगळे मिळून जागा घेऊ असं ठरवण्यात आलेलं होतं आणि मी त्यांना पैसे दिल्यानंतर मला काहीतरी लिहून द्या असं म्हटल्यानंतर त्यांनी अभय घोरपडेच्या स्टॅम्प पेपरवर हे लिखाण करून दिलेलं होतं। त्यामध्ये त्यानंतर मला 2000 बाकीचे पैसे मंगला पाटीलला द्यायचे ठरलेलं होतं। त्या पद्धतीने त्यांनी 2005ला नवीन साठे करार करून दिला व हा साठे करार सर्वानुमते रद्द केलेला होता। त्या रद्द केलेल्या साठे करारावरती हा आता FIR करत आहे। ॲक्च्युली या साठे कराराच्या अनुषंगाने 2012 पासूनच दावा कोर्टात प्रलंबित आहे, चालू आहे। मात्र प्रतिवादी कधीही कोर्टात येत नाही आणि अशा प्रकारचे आरोप होऊन FIR फाडण्यात येतात। न्यायप्रविष्ट गोष्ट असताना सुद्धा FIR फाडण्यात होते, हे योग्य नाही। अभय घोरपडे हा वास्तविक पेट्रोल पंपाचा सुद्धा चालवण्यासाठी आम्हाला देण्यासाठी तोच आमचा प्रपोजल आणणारा व्यक्ती हेच होते। तेव्हा हे सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असताना ह्याच गोष्टी करत आहेत, हे यथायोग्य नव्हे। मंगला इरगोंडा पाटील ही एका पोलीस इन्स्पेक्टरची पत्नी आहे। IS पाटील हे नाव घेताच इरिगोंडा सतगोंडा पाटील हे नाव घेताच त्याचे नाव कशा पद्धतीचे आहे हे पालघर जिल्ह्यात किंवा ठाणे जिल्ह्यात कशा पद्धतीचा व्यक्तिमत्व आहे सगळ्या दुनियेला माहिती आहे। तरी पण माझे विरुद्ध म्हणजे एक प्रकारचे कटकारस्थान रचून त्याच्यात पोलीस यंत्रणेला सुद्धा हाताशी घेऊन तो पोलीस यंत्रणेमध्ये कामाला असल्यामुळे
माझ्या विरुद्ध एफ.आय.आर होत आहेत. न्यायप्रविष्ट गोष्ट असताना सुद्धा एफ.आय.आर होत आहेत, ही यथायथ गोष्ट नाही. याच्या अगोदर सुद्धा एक चेकची 138ची चेक चालू असताना अशाच प्रकारे एफ.आय.आर 5 वर्ष अगोदर आमचा चेक कुणीतरी चोरून नेला, अशा पद्धतीचे एफ.आय.आर फाडला. आणि ही 138ची केस 1.5 वर्षापासून चालू असल्यानंतर एफ.आय.आर फाडण्यात आलेला आहे. अशा प्रकारे कोर्टात एफ.आय.आर फाडणे न्यायाच्या दृष्टीने, कोर्टाच्या दृष्टीने, सगळ्याच दृष्टीनं, समाजाच्या दृष्टीने सुद्धा यथायोग्य नव्हे, हे मी सांगू इच्छितो. या लोकांनी लुटलेलं आहे, याच्या बाबतीत मी प्रत्येक पुरावा देण्यास तयार आहे. शिक्षणाच्या बाबतीत, नोकरीच्या बाबतीत, कशा पद्धतीने हे नोकरी लागले, कसे पद्धतीने शिक्षणाच्या बाबतीत कुठे दस्तावेज केले, या बाबतीत मला पूर्णतः त्यांची जानकारी माझ्याकडे कागदोपत्री आहे. मी तोंडी काहीही बोलणार नाही. तरी असे म्हणजे अन्याय करून, खोट्या केसेस करून लोकांना कसे चढो की पडो करून सोडलेलं आहे. तेव्हा असल्या लोकांना जिल्हाबंदी व्हावी, जिल्ह्याच्या बाहेर काढण्यात यावं, अशी माझी मागणी आहे. आणि यासाठी मी सर्व पुरावे देण्यासाठी तयार आहे. शिक्षणाचे दाखले, एकच जागा 4 जणांना कसे विकलेले आहेत, याचे सगळे पुरावे मी अभय घोरपडीच्या बाबतीत, त्यांच्या सह्यांच्या बाबतीत त्यांचे सुद्धा पुरावे मी देतो आहे. यांनी कशा पद्धतीने म्हणजे जो बांधकाम चालू आहे, मी पेपर नोटीस दिल्यानंतर हे सगळ्या गोष्टी निदर्शन आणल्यानंतर हे सगळ्या खोट्या केसेस करणं चालू केलेले आहे. याच्या अगोदर सुद्धा अशाच पद्धतीने खोटे गोष्टी करत आहेत. यासाठी मी प्रत्येक पुरावा देत आहोत. जागेसाठी सगळं वाद निर्माण झाला. पेट्रोल पंप चालवत असताना आम्हाला 5 वर्षाचा एग्रीमेंट असताना मी जेव्हा जागा मागायला लागलो, त्यासाठी SMS पाठवला आयस पाटलांना, तेव्हा आम्हाला जबरदस्ती पेट्रोल पंपातून बाहेर काढण्यात. त्या पेट्रोल पंपामध्ये आमचे 50 लाख रुपये त्यावेळेचे फसलेले आहेत. तेव्हा जागेला सुद्धा मी 8.5 लाख रुपये त्या काळात दिले होते. त्याप्रमाणे 7 गुंठे जागा द्यायची त्यांनी कबूल केले. आणि 7 जागा न देता त्या 2004 पासून मी जागेच करता व पंपाच्या पैशासाठी भांडत आहोत. न्यायप्रविष्ट गोष्टी आहेत. याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहेत, या सगळ्यांवरती कार्यवाही व्हावी, असं मी एक सामान्य नागरिक आहे. साधारण 39 वर्ष मी पालघरमध्ये प्रॅक्टिस करतो आहे. समाजाची सेवा करत आहोत. परंतु आमच्यावर खोटे एफ.आय.आर होऊन आम्हाला जगणं कठीण करत आहे. हे यथायोग्य नव्हे. मी न्यायाची मागणी करत आहोत. श्रीकांत बुद्धे जी के घर में हैं, उनके साथ हैं. हमने पूरे जानकारी एकत्रित की. डॉक्टर साहब सीधे साधे व्यक्ति लगे. उनकी एक पत्नी बीमार है, बेडरिडन है. उनका सालों से डॉक्टर साहब इलाज करा रहे हैं. ईमानदारी से अपनी पत्नी का इलाज कराते हैं, दिन रात सेवा करते हैं, जनता की सेवा करते हैं. कहीं किसी प्रकार से वह व्यक्ति कोई गैर कानूनी कृत्य में लिप्त हो सकता है, ऐसा नजर नहीं आ रहा है.